कागल इथं मधमाशांच्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झाले तर अन्य 4 जण किरकोळ जखमी झाले। या सर्वांना कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यातील महिला आणि वृद्धाला सीपीआर मध्ये नेण्यात आलंय। आज सकाळी 11 वाजता निपाणी वेस परिसरात ही घटना घडली। कागलमधील मनाली सौरभ पाटील ही 26 वर्षाची महिला कॉम्प्युटर क्लाससाठी निघाली होती, तर 80 वर्षाचे बाबूराव मारुती आवळे चालत घरी जात होते। कागलमधील निपाणी वेस परिसरात या दोघांवर मधमाशांनी हल्ला केला। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मनाली यांनी प्रचंड आरडाओरडा केला, पण मधमाशांनी त्यांना पूर्ण घेरलं। रस्त्यावर कोसळलेल्या मनाली यांच्या अंगावर अन्य काही महिलांनी पाणी मारून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण चवताळलेल्या मधमाशांनी मनालीसह त्या महिला आणि बाबूराव आवळे यांच्यावर हल्ला करत त्यांनाही गंभीर जखमी केलं। त्यानंतर काही नागरिकांनी मशाल पेटवून आणली आणि धुरातून मधमाशांना हकलण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मधमाशांच्या थव्यानं प्रमोद कृष्णा कांबळे यांचे चावे घेतले। दरम्यान गंभीर जखमी झालेल्या मनाली पाटील आणि बाबूराव आवळे यांना कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तिथं प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना सीपीआर मध्ये पाठवण्यात आलं, तर प्रमोद कांबळे आणि अन्य 4 कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। मधमाशांच्या या हल्ल्यामुळे कागलमधील नागरिक धास्तावले आहेत।